आणि त्याच्यामुळे आजची मीटिंग ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी अशा प्रकारचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो महाराष्ट्रव्यापी असं करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी आजची मीटिंग होती. बाकी काही विषय नव्हते. पण खासदार संजय राऊत म्हणतात की काल जी दोन भावांची भेट झाली ती कौटुंबिक नसून राजकीय भेट होती असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे मग कालच्या राजकीय भेटीमध्ये दोन पक्षांच्या युतीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, आजचं तशी काही चर्चा नव्हती. आज ही प्राथमिक सदस्य नोंदणीची चर्चा होती आणि मी तर का नव्हतो त्याच्यावर मला कल्पना नाही. परंतु संजय राऊत आता काल त्या मिटिंगला होते, त्यांना कल्पना असेल. पण आज त्या विषयावरती कुठलेही भाष्य राजसाहेबांनी केले नाही, त्यामुळे कुठलाही विषय त्या आजच्या मिटिंगमध्ये नव्हता. संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या आम्ही मनसेसोबत एकत्र लढू. आनंदाची गोष्ट आहे आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत लढवणार असू तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, तो गोष्ट वेगळी. पण त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली नाही त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं. महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं. हा, मुंबईतलं जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतं आहे की भविष्यामध्ये नक्कीच चांगलं घडेल. मुंबई महापालिका असेल किंवा मग ठाणे, कल्याण, डोंबिवली. आता ठाण्यात तर महाविकास आघाडीसोबत मनसे एकत्र आलेली पाहायला मिळते. जितेंद्र आव्हाड यांच्या घरी जी बैठक झाली त्या ठिकाणी अविनाश जाधव सुद्धा उपस्थित होते. मोर्चाला एकत्र उपस्थित दाखवण्यात. मला वाटते की त्या विषयावरती मला बरोबर माहिती नाही, परंतु मी काल जी माहिती बघितलं त्याप्रमाणे त्यांची लोकल लेवलवर त्यांची बैठक झाली असेल. त्या विषयामध्ये आमच्यामध्ये काही डिस्कशन किंवा चर्चा काही झालेलं नाही. रामदास कदमांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या बाबतीत जी विधानं केलेली आहेत, तुमच्यासुद्धा त्यांनी नावाचा उल्लेख केला होता की बाळासाहेब यांचं पार्थिव ॲम्ब्युलन्समधनं शिवाजी पार्कमध्ये आणलं जाणार होतं आणि त्या बाबतीत बाळ नांदगावकरांनी सुद्धा बोलले होते असा एक त्यांनी संदर्भ दिला. नेमकं काय तथ्य आहे ज्या पद्धतीनं रामदास कदम आता आरोप करतात? नाही, आता कसं आहे, मला माईक माझ्यासमोर आलं तर मी बोलत असतो, त्याप्रमाणे त्यांनी काही एखादं वक्तव्य केलं असेल पण त्या विषयावरती बोलणं मला काही उचित वाटत नाही असं माझी स्पष्ट भूमिका आहे. पण इतक्या वर्षानंतर आता रामदास कदम यांनी इथे रोज या मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागे काही राजकीय कारण आहे असं वाटतं का? मला असं वाटतं की आम्ही सगळेच बाळासाहेबांचे सैनिक आहोत, कालही होतो, आजही आहोत, जरी बाळासाहेब नसले तरी. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विषयाशी बोलणं हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना काही योग्य वाटत नाही आणि मी त्याच्यावरती काही भाष्य करणारही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदांच्या जे रचना आहेत त्या सोडती आज आरक्षण वगैरे सगळं जाहीर झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होत हे आता एकंदरीत मी आता तुम्हाला माहिती आहे की मी काल मराठवाड्यामध्ये फिरत होतो. आजच्या बैठकीमुळे मी आलो. अजून आमची लोक आज सोलापूरमध्ये वगैरे गेली. त्याच्यामुळे तिकडे एकंदरीत जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर अत्यंत भयावह अशी परिस्थिती त्या ठिकाणी असल्यामुळे सोडत वगैरे काढणं हा इलेक्शन कमिशनचा भाग आहे. तो इलेक्शन कमिशन करतच असेल परंतु निवड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.